ममता. उतथ्य नामक महर्षींची अत्यंत रूपसंपन्न पत्नी होती. तिचे नाव ममता होते. ममता गुणवती असल्यामुळे पतीची अत्यंत लाडकी होती. तिचे सौंदर्य बघून उतथ्याचा धाकटा भाऊ देवगुरु बृहस्पती तिच्याकडे आकृष्ट झाला आणि कामपूर्तीकरिता तिच्याकडे गेला. तेव्हा तिने त्याला म्हटले, मी तुझ्या वडील भावापासून गर्भवती आहे. माझ्या उदरात उतथ्याचा पुत्र असताना तू माझ्यापाशी अशी मागणी करणे चुकीचे आहे. तू अमोघ वीर्य असल्यामुळे एकाच वेळी 2 पुत्रांसाठी येथे पुरेशी जागा नाही. ममतेने झिडकारले तरी बृहस्पतीवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. कामातुराणाम न भयम न लज्जा या उक्तीप्रमाणे समागमाची इच्छा नसलेल्या ममतेवर त्याने चक्क बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्याचे वीर्य स्खलित होण्याच्या वेळेस गर्भातील बालकाने त्याला म्हटले, महाराज, असे दुष्कर्म करू नका. मातेच्या उदरात आता दुसऱ्यास स्थान नाही. आपण मला उगीच पीडा देऊ नका. उतथ्य पुत्राकडे बृहस्पतीने सपशेल दुर्लक्ष केले. तेव्हा त्या गर्भस्थ बालकाने पायाने गर्भाशयाच्या द्वाराचा अवरोध केला. परिणामतः ते वीर्य जमिनीवर पडले. ते बघून संतापलेला बृहस्पती म्हणाला, हे मूढ बालका, माझ्या अत्युच्च सुखाच्या क्षणी तू माझा तेजोभंग करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तुला कधीही न संपणाऱ्या अंधारात खितपत पडावे लागेल. या शापवाणीमुळे उतथ्य पुत्र जन्मांध निपजला. या जन्मांध बालकाचे नाव दीर्घतमा असे ठेवण्यात आले. येथे ममता बृहस्पतीला तो परपुरुष आहे, तिचा दीर आहे म्हणून नकार देत नाही, तर ती गर्भवती आहे म्हणून त्याने तिच्यावर जबरदस्ती करू नये असे ती म्हणते. हे चिंतनीय आहे.